गरमागरम असा आपला हिवाळा स्पेशल पावटा भात तयार झालेला आहे। बघा मस्त सुटसुटीत झालेला आहे, कलर पण सुरेख आलेला आहे आणि आपण त्यासोबत घेतलेला आहे पापड आणि घरचं दही। नमस्कार, मी प्रतिमा's किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। सध्या हिवाळा चालू आहे आणि बाजारामध्ये पावटा पण भरपूर प्रमाणात आलेला आहे, तर आज आपण त्याचीच रेसिपी बघणार आहोत। यापूर्वी आपण पावट्याची भाजी आणि बऱ्याचशा रेसिपी बघितलेल्या आहेत। आज आपण त्याचा भात बनवणार आहोत। रेसिपी अगदी साधी सोपी आहे। हा भात खायला पण खूप छान लागतो। पण रेसिपी बघण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला पावटा भात करण्यासाठी मी इथे 1 वाटी पावटा घेतलेला आहे। पावट्यालाच विदर्भामध्ये पोपटीचे दाणे पण म्हणतात। तर पावटा मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे। मोठ्या वाटीने मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। मी बासमती तांदूळ घेतलेला आहे, तुम्ही कुठला पण साधा तांदूळ पण वापरू शकता। आता एक भांडं घ्यायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहे। आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून हे 5 ते 10 मिनिट आपल्याला भिजत ठेवायचे आहे। तोपर्यंत आपण वाटणाला काय लागतं ते बघूया। तर वाटण्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे, थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 5 ते 7 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। काही खडे मसाले घेतलेले आहे, 2 लवंगा, 4 ते 5 मिरी आणि दालचिनीचा छोटासा तुकडा। आता आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिरची, कोथिंबीर, आलं आणि लसूण हे आपल्याला छान जाडसर थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आहे। आता इथे आपलं हिरवं वाटण पण छान वाटून झालेलं आहे। आता आपल्याला कुकरमधला भात करायचा आहे, त्यामुळे कुकर घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये आपल्याला भाताला लागेल तेवढं तेल टाकायचं आहे। मी कुकरमध्ये 1 ते 1.5 पळी तेल घेतलेलं आहे। तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला खडे मसाले टाकायचे आहेत, दालचिनीचा तुकडा, मिरी आणि लवंग। त्याचा थोडंसं सुगंध होतपर्यंत आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे। तर कांदा मी असा अर्धा उभा चिरून घेतलेला आहे, तुम्ही फक्त उभा किंवा बारीक पण चिरून घेऊ शकता। आणि कांदा पण हलकासा सोनेरी होतपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। नंतर त्यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरलेला टाकायचा आहे आणि टोमॅटो पण छान मऊ होतपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता कांदा आणि टोमॅटो छान झालेला आहे, त्यामध्ये आता आपल्याला हिरवं वाटण टाकायचं आहे। हिरवं वाटण पण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। हिरवं वाटण छान परतून झालेलं आहे, त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे 1 चमचा धने जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आपल्याला अगदी थोडंच टाकायचं आहे, कारण यामध्ये आपण फोडणीला खडे मसाले टाकले होते। आणि हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। मग त्यामध्ये टाकायचं आहे हळद, थोडंसं तिखट, कारण आपण मिरचीचं वाटण टाकलेलं आहे त्यामध्ये, तर तिखट जरा बेतानीच टाकायचं आहे। तिखट टाकल्याने भाताला रंग पण छान येतो। जर तुम्हाला नुसत्या मिरचीचा करायचा असेल तर तुम्ही मिरचीचा पण करू शकता। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता हे सगळे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। मसाले छान परतून झालेले आहे। आता टाकायचे आहे आपल्याला पावटा। पावट्याचं पण प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता, तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। पावटा पण परतून घ्यायचा आहे मसाल्यांमध्ये। त्यामध्ये आपल्याला जे वाटणाचं पाणी होतं ते टाकायचं आहे आणि याच्यावरती आता झाकण झाकून 1 ते 2 मिनिट मंद गॅसवरती वाफ काढून घ्यायची आहे। इथे 1 ते 2 मिनिट झालेले आहे। पावटा पण छान वाटणामध्ये झालेला आहे आणि त्यामध्ये भिजत ठेवलेला जो तांदूळ होता तो आपल्याला टाकून द्यायचा आहे आणि तांदूळसुद्धा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। हे सगळं मिक्स झालं की आपल्याला यामध्ये 1.5 वाटी गरम पाणी टाकायचं आहे। 2 वाटी तांदूळ घेतलं होतं, त्यामुळे आपण 2 वाटी पाणी टाकायचं आहे, पण मी अर्धी वाटी वाटणाचं पाणी टाकलं होतं, त्यामुळे गरम पाणी 1.5 वाटीच टाकायचं आहे। गरम पाणी टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि फुल गॅसवरती कुकरच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे।
इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे। आता आपल्याला गॅस कमी करायचा आहे। गॅस कमी करून कुकर आपल्याला 5 मिनिट मंद गॅसवरती ठेवायचा आहे। इथे 5 मिनिट झालेले आहे। आता आपण कुकरचा गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कुकरची वाफ जाईतोवर आपल्याला वाट बघायची आहे। आता इथे आपला कुकर पण छान गार झालेला आहे। झाकण उघडून बघूया। भात झालेला आहे। आपण ताटामध्ये वाढून घेऊ। अगदी सुटसुटीत भात आपला झालेला आहे। अशा पद्धतीने आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने पण तेवढ्याच पौष्टिक आणि चवीला अप्रतिम असलेला पावट्याचा भात केलेला आहे। जर तुम्ही या पद्धतीने कधी केला नसेल तर नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। आजची ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपींसह। तोपर्यंत बाय बाय।